हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कोथिंबीरची भजी बनवून दाखवणार आहे। तर कोथिंबीरची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, एकदम बारीक कापून घेतलेली आहे। त्यात मी आता 1-2 कापलेली मिरची टाकलेली आहे। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची वापरली तरी देखील चालेल। आता मी त्यात 1 कप बेसन टाकलेले आहे। मिनिमम म्हणजे मी ते 50 ग्राम तरी बेसनचा वापर केलेला आहे। त्यात आता मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच लाल तिखट। मी ते लाल तिखट कमी वापरलेलं आहे कारण मी अगोदर मिरचीचा वापर जास्त केलेला होता म्हणून। आता त्यात मी 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व पदार्थ मी मिक्स करून घेणार आहे। मिक्स करण्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी वापरलं तरी देखील चालेल, नाही वापरलं तरी देखील चालेल, पण इथे मी थोडासा पाण्याचा वापर केलेला। अगोदर थोडंसं पाणी वापरा, नाहीतर जास्त वापरल्याने मिश्रण पातळ होण्याची जास्त शक्यता असते। आता हे माझं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता तळण्यासाठी मी एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। ते तेल आता गरम झालेलं आहे। त्यात मी हे कोथिंबीरचे गोळे सोडलेले आहेत। त्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही, जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत मी हे भजी शिजवून घेणार आहे। मिनिमम 10 ते 15 मिनिटं मी ह्याला खरपूस असे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज होत आलेला आहे। आणि माझे हे भजी आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू।